पार पाडी कर्तव्य सारी पाणी श्रमान शेंदण आश्रमाचं नांदण पाणी श्रमान शेंदण आश्रमाचं नांदण माझ्या संसारी कसं टिपूर चांदण माझ्या संसारी कसं टिपूर चांदण नव्हती गरीबी तिसला नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तिसला नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधण आश्रमाचं नांदण कंबर कसून बांधण आश्रमाचं नांदण भूल गया क्योंकि दक्ष नागरिक फाउंडेशन की तरफ से एक थोड़ा सा इम्पोर्टेंट है। दक्ष नागरिक फाउंडेशन ने अभी दक्ष अकेडमी करके एक कोचिंग क्लासेस ओपन किया है। दक्ष अकेडमी में फर्स्ट से लेके 5th तक जितने भी बच्चे हैं सबको फ्री में पढ़ाया जाएगा। उसके बाद में 5th से लेके 10th तक के जो बच्चे हैं उनको अगर फीस 20,000 रुपए है तो दक्ष नागरिक में वो फीस 30% में पढ़ने को मिलेगा। दूसरी बात, आपको पूरे साल नोटबुक, बैग, पेन, पेंसिल सब फ्री में मिलेगा। तो वो आप सागर के पास सारा डिटेल है। जो भी बच्चे पैसे की वजह से कोचिंग क्लासेस नहीं जा पाते हैं उसके लिए हम लोगों ने कोचिंग क्लासेस खोला है। यहाँ पे अपना A1 स्पीड के पास में और भी जगहों पे खोल रहे हैं। तो यहाँ के भी जो बच्चे जो पैसे की वजह से पढ़ नहीं पा रहे हैं या जो एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस नहीं कर पा रहे हैं उसके लिए हम लोगों ने किया है, जहाँ पे आपको बुक, बैग सब कुछ फ्री मिलेगा और फीस भी ऑलमोस्ट फ्री मिलेगी। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आता 2 शब्द बोलण्याची गरजच नाही, तर 2 शब्द सगळ्यांनीच सांगितले। पण आजच्या दिवशी जे बुक आणि वया वाटप चाललंय ते खरोखर आजच्या जयंतीला शोभेचा असं कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्याच्यासाठी मी दक्ष नागरिक महाराष्ट्र चे आपले संस्थापक सुनील सर यांचं खरोखर मनापासून आभारी आहे की आज मुकुंदनगर सारख्या एरियामध्ये आपल्या सगळ्या परिसरात आज जे दिसतंय त्याला खरोखर आपण सर्व कारणीभूत आहे। कारण या गोष्टीला ही जागा बनवताना तुम्हाला सगळ्या नागरिकांना किती मेहनत करायला लागले ते तुम्हालाच माहिती आहे। त्याच्यामुळे खरोखर सगळ्या नागरिकांचे एकीचं हे प्रतीक आहे जी जागा आहे। त्याच्यामुळे हा कार्यक्रम इथून पुढे चांगला चालेल। आणि इथे एक मी सांगायला लागतो, कारण सगळ्यांना सांगायला एक चांगलं वाटेल की मी एका राजकीय पक्षाचा शाखा प्रमुख असताना सुद्धा मी आज दक्ष नागरिक फाउंडेशनचा मुंबई अध्यक्ष आहे। त्याचं कारण असं की जिथे लोकांना सेवा भेटते, जिथे लोकांचे प्रश्न सोडवले जातात, तर अशा माणसासोबत मी नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। बाकीच्या सगळ्यांचे विचार वेगळे, पण आपण एक समाजसेवा करतोय तर आपण खरोखर ती समाजसेवा पुढे नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आणि खरोखर त्यांच्या मागे मी पहिल्यापासून फॉलो करतच होतो। आमचं 16-17 वर्षापासून रिलेशन आहे, पण आज जी समाजसेवा ते करताय ते देणं पण एक मोठी गोष्ट आहे। आणि आज या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तोच त्याच्यामधून आपल्याला दिसेल। म्हणून आम्ही सगळे, कारण मी इथे लहानपणापासून क्रिकेट खेळून इथेच खेळायचो, त्यामुळे मला सगळे चांगलं आहे। पण आज जो तर आज खरोखर जो आनंद म्हणजे जे मुलं आता आनंद घेतील तो आपला आशीर्वाद आहे। आणि अशीच मदत तुम्ही आमच्या या होम ग्राउंडला करत राहा, जरा जास्त केली तर अजून चालेल। आणि शॉर्ट आमचं होम ग्राउंड आहे, सगळे आम्ही एकत्र मित्र आहे एवढंच सांगेल। आणि तुमच्या खरोखर मनापासून धन्यवाद।